वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांच्या जोरदार शक्ती प्रदर्शनातून उमेदवारी अर्ज दाखल। धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी आज नामांकन अर्ज दाखल केला। यावेळेस संपूर्ण धुळे शहरातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। जिल्ह्यातील तसेच लोकसभा मतदारसंघातील वंचित, उपेक्षित, मागासलेला वर्ग, शेतकरी वर्ग, कामगार, शेतमजूर, महिला, तरुण यांना न्याय मिळवून देण्यासाठी संविधानाने दिलेले अधिकार कायम राखण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळेस अब्दुल रहमान यांनी सांगितले व ती नक्कीच जिंकू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे लोकसभा मतदारसंघासाठी माजी पोलीस महासंचालक अब्दुल रहमान यांना उमेदवारी देण्यात आल्यास आज सकाळी 11 वाजता मोजक्या सहकाऱ्यांच्या सह येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केला। तर यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, माजी जिल्हाध्यक्ष भैया पारेराव, जिल्हा संघटक शंकर खरात, शहर जिल्हाध्यक्ष योगेश जगताप, ॲडव्होकेट संतोष जाधव, फखरुद्दीन लोहार, सत्यशोधक शरद वेंदे आदी उपस्थित होते। तर धुळे शहरातून भव्य अशी रॅली, शक्ती प्रदर्शन करण्यात आले, तदनंतर सभेत रूपांतर करण्यात आले। तर येत्या काळात धुळे लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी वंचित आघाडी नक्कीच निवडून येईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला। तर यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते। हम तुम्हारे साथ हैं। भाऊ इकडे आवाज द्यायला होता रे भाऊ, इकडे हात देतो फक्त साहेबांना।
हाँ झेंडा झेंडा है भैया। साहेब इकडं सर मोबाईल कोणाचा भाग्यान तो आहे राष्ट्रमाता माँ जिजाऊ छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई वडील यांच्या आशीर्वादाने आज मी नाम निर्देशन पत्र नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे। धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत आणि त्यांची सेवा करण्याची त्यांनी मला संधी द्यावी एवढे सर्वांना मी विनंती करतो आणि त्यांच्या समोर मी नतमस्तक सर आपला की धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत, शांतिप्रिय आहेत। त्यांचा जो विकास हवा होता आतापर्यंत तो विकास झालेला नाही। ते सर्व समाजाच्या सर्व वंचितांचा मी विश्वास करणार। माझ्या विरोधात आहे नया अध्याय वंचितों को न्याय या देशामध्ये आणि त्यासारख्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा 80-85% वंचित आहेत, दलित आहेत, आदिवासी आहेत, ओबीसी आहेत, अल्पसंख्याक आहेत, गोरगरीब आहेत, शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत। हे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, शिक्षा त्यांना मिळायला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांना साफ हवा मिळाला पाहिजे आणि त्यांना जो अधिकार त्यांना जो शासनाने दिली आहे, संविधानाने दिली आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे। हे सर्वसाठी आणि सर्व धुळ्याच्या लोकांच्यासाठी मी सदैव तत्पर राहीन आणि त्यांच्या सेवा करेन। परंतु धुळ्याच्या लोकांनी जर एक उच्च शिक्षित उमेदवाराला साथ दिली, धुळ्याच्या लोकांनी एक तरुण उमेदवाराला साथ दिली, धुळ्याच्या लोकांनी एक पॉझिटिव्ह थॉटच्या उमेदवाराने साथ दिली आणि धुळ्याच्या लोकांनी जर एक तडफड करणाऱ्या उमेदवाराला साथ दिली, धुळ्याच्या लोकांनी जर वंचितांना न्याय देणाऱ्या माणसांना साथ दिली, धुळ्याच्या लोकांना न्यायप्रिय माणसाला साथ दिली तर नक्की मी निवडून येईल आणि तुमच्या सेवा करेन।